संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला असून एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। एसआयटीचे प्रमुख आणि पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी केलेल्या विनंतीनुसार या एसआयटी टीममध्ये 9 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज दुसऱ्यांदा सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली। तपासाविषयी आढावा घेण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली आहे। एसआयटी स्थापन झाल्यासंदर्भात माहिती जाणून घेतल्याची प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी दिली। बीडमध्ये संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण ताजं असतानाच केजमधनं आणखी एक धक्कादायक घटना समोर येते। केजचे माजी सरपंच ज्ञानेश्वर इंगळेंना तब्बल 3 लाख रुपयांसाठी लुटलं गेलं। ज्ञानेश्वर इंगळेंना एका खोलीत कोंडून ठेवल्याचा प्रकारही समोर आलाय। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे। खंडणी प्रकरणासह संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात सुद्धा कराड यांना अनेक सवाल विचारले जात आहेत। वाल्मिक कराड पोलिसांना सांगून सरेंडर झाला, त्यामुळे हे आत्मसमर्पण की तह होता असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारलाय। तर त्याच्या कोणकोणत्या मागण्या मान्य केल्या म्हणून तो सरेंडर झाला असा सवालही आव्हाडांनी उपस्थित केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेंद्र शिंगणेंनी केली आहे। जोपर्यंत दूध का दूध पानी का पानी होत नाही तोवर मुंडेंनी मंत्रिपदावरती राहू नये असंही शिंगणे म्हणाले। संतोष देशमुखांच्या मारेकरांना अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। दरम्यान संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं। बीड प्रकरणातले आरोपी किंवा दोषी त्यांच्यावर कडक कारवाई होईल असं वक्तव्य प्रफुल्ल पटेलांनी केलंय। कारवाई दरम्यान कुणाची हयगय केली जाणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली। वाल्मिक कराड कोठडीमध्ये असतानाच बीडमधील पोलीस स्थानकात 5 नवे पलंग आणण्यात आले। त्यामुळे हे पलंग आरोपीसाठी आणल्याची चर्चा रंगली आहे। मात्र हे पलंग आमच्यासाठी आणले गेलेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 3ही फरार आरोपींच्या नातेवाईकांची सीआयडीकडून कसून चौकशी करण्यात आली आहे। 3ही आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात आहेत का याचा शोध सीआयडी घेत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या वाल्मिक कराड संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे। वाल्मिक कराडवरती 25 वर्षात 15 गुन्हे दाखल आहेत, तर खुनाचा प्रयत्न केल्याचे 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तुम्ही मुख्यमंत्री आहात तर आता खरी मजा येईल। मराठा द्वेष नसेल तर आरक्षण द्या, अन्यथा राज्यात फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। उद्या राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे। खातेवाटपानंतर होणारी कॅबिनेटची पहिलीच बैठक असेल। राज्यात बीड प्रकरण गाजत असल्यानं मंत्रिमंडळाच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्र सैनिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात। प्रत्येक समस्येच्या वेळी लोकांना मनसेची आठवण होते, मात्र मतदानाच्या वेळेला पक्षाचा विसर पडतो अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे। राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन अनेक दिवस झालेत, मात्र महायुतीच्या डझनभर मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नसल्याची माहिती आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांना तंबी दिली आहे। कुठलंही कारण न देता पदभार स्वीकारा आणि कामाला लागा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। मंत्री धनंजय मुंडेंवरती महायुतीतील वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। धनंजय मुंडेंनी बीड प्रकरण योग्यरित्या हाताळलं नसल्याचं मत वरिष्ठांनी व्यक्त केलंय, तर मसाजोग प्रकरणामुळे बदनामी होत असल्याचंही वरिष्ठ नेत्यांचं मत आहे। अजित पवार शरद पवार दोघांनी आता एकत्र यावं अशी इच्छा अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवारांनी व्यक्त केली आहे। आशाताई पवारांनी सकाळी पंढरपूरला जात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। त्यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भावना व्यक्त केल्या। संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। वाढदिवसानिमित्त शहरात हजारो बॅनर झळकतात आणि भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान या शक्ती प्रदर्शनामुळे राजकीय चर्चाही रंगू लागल्यात। मनोज जरांगे पाटलांनी नांदेडच्या माळेगावात खंडोबाचं दर्शन घेतलं। मराठ्यांना आरक्षण मिळू दे तसंच शेतकऱ्यांना बळ मिळू दे असं साकडं त्यांनी घातलं। दीपक केसरकरांनी शिर्डीत जात साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळी आपण नाराज नाही हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। मंत्र्यांना चांगल्या कामांसाठी सदिच्छा दिलेल्या असून नाराजीमुळे राज्य चालत नाही तर ते मेहनतीने चालतं।
असंही केसरकर म्हणाले. 31 डिसेंबरच्या रात्री 2 गटात उसळलेल्या दंगलीनंतर जळगावच्या पाळधी गावात मोठा तणाव पाहायला मिळाला. यावेळी अनेक दुकानं आणि चारचाकी वाहनं पेटवून देण्यात आलेली. यानंतर प्रशासनानं गावात संचारबंदी लागू केली. पाळधी गावात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतनं दुपारी 1 तास सूट मिळालेली. यावेळी महिलांनी किराणा दुकानावरती जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली. किरकोळ वादातनं पाळधी गावात झालेल्या गोंधळाच्या वेळी 12 ते 13 दुकानं दंगलखोरांकडनं पेटवण्यात आली. त्यात दुकानदारांचं 50 ते 60 लाखांचं नुकसान झालं. या दुकानांची अवस्था पाहून दुकान मालकांसह त्यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला. गडचिरोलीमध्ये आज 8 महिला आणि 3 पुरुष माओवाद्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं. तारक्का उर्फ विमला या जहाल माओवाद्यानं सुद्धा आज सरेंडर केलंय. 38 वर्षांपासून माओवादी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये नक्षल्यांची भरती पूर्णपणे संपुष्टात आली आहे आणि येत्या काळात माओवाद संपुष्टात येईल अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. ज्यांनी माओवाद्यांचं केडर निर्माण केलं त्यांनीच आज आत्मसमर्पण केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची या मोहिमेदरम्यान मोलाची मदत झाल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांचेही आभार मानले. जहाल माओवादी नेता तारक्का यांनी आज मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं. दरम्यान आत्मसमर्पण करणाऱ्या 11 माओवाद्यांना पुनर्वसनासाठी अतिरिक्त 10 लाख रुपयांची रक्कम दिली जाईल अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज गडचिरोलीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी विद्यार्थ्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजय डव्हाळे यांनी मानसिक त्रास दिल्याची तक्रार तहसीलदार मृणाल जाधव यांनी दाखल केली आहे. तर तहसीलदार भ्रष्टाचार करत असल्याचं डव्हाळे यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान अधिकाऱ्यांमधल्याच या वादामुळे सर्वसामान्य नागरिकांची मात्र गैरसोय होतीये. धाराशिवच्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या वादाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली. विशाखा समितीकडे प्रकरण वर्ग केलं जाणार असून दोषींवर येत्या 2 दिवसात कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून दिले गेले आहेत. संभाजीनगरच्या क्रीडा विभागातील 22 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या निजामुद्दीन स्टेशनवरनं पोलिसांनी हर्षकुमारला ताब्यात घेतलं. बुलढाणा जिल्ह्यात कागदी कपाच्या वापरावरती बंदी घातली गेली आहे. कागदी कपाचा वापर केल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून दिला गेलाय. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यात आणि या संदर्भात येत्या 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर निवडणुकांच्या तारखा ठरण्याची शक्यता आहे. राज्य परिवहन महामंडळानं 1310 बसगाड्या भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे. परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.